फायनली गाईज आय एम जॉन सिन्हा, तुम्ही जॉन सिन्हा चेष्टा माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो आज आपण चालू आहे नाशिक वणी गावात आणि मोठी गणपतीची गाडी त्या फायनली बघू शकताय. मोठे मोठे मूर्ती आहेत आपल्या गाडीमध्ये आणि आपली गाडी चालली पिकअप नाशिक वणीला. तर आपण चालू आहे गाईज वणीला, म्हणजेच नाशिकला काहीच आपल्यासोबत आहे ऋषी दादा पोरकं तुम्हाला माहिती येतं. आणि आपण निघतो आता गाडी आणि गाडी बघू शकता एकदम मस्त की पुन्हा येतात. वाव कडकच गाडी, कशी वाटते गाडी आमची, छान ना. चला आपण गाडी चालू झालेली आहे गाईज फायनली. तर आपण निघतोय नाशिक वणीला. तर आपण भेटूया, रस्त्याची मजा घेऊ आणि तिकडे पण जाऊन मजा करू त्या गाडी. चला भेटतोय पुढे जाऊन, निघतोय पटकन. आता आपल्याला निघायचं आहे कारण की जरा नाशिकून खूप लांब नाही, जवळ तर नाही म्हणून. चला निघतो गाईज या. चला निघतो, आपली गाडी चालली गाडी आणि वणीला जाऊया. आजचा प्रवास आपण वणीला करणार मित्रांनो, नाशिक वणी. गाडीचा एक ग्लोबच गेला आणि गाईज आम्ही आता इथे तलोजामध्ये थांबलो होतो आम्ही, तिथे म्हणजे पलावशिरी साईडला. तर आता आम्ही बघा इकडे मस्त की हड्डी आणलेली गाईज, हड्डी घेतो जराशी. आपण आगे कर लो. हां 2 मिनिट. ओके ओके हो गया आम्हाला. ओके ओके सर, थँक्यू सर. तुम्ही तर बघू शकता आम्ही हड्डी आणलेली आहे, हड्डी पेटा. तर चला जातो आम्ही आता हड्डी पेटा खाऊन. तसं खायला माझ्या मजा येते. रस्त्यात जाता येता आम्ही खातो जाम मित्रांनो. तर आम्ही आता घेतलं आहे हड्डी आणि कारण की आपण आता प्रवास करता नाशिकला, खूप लांब प्रवास आहे. आता घेतलं इथंच खायला आम्ही गाईस. बघू शकतो काढतोय दादा, कडकच काहीच एक नंबर. बघू शकतो मी घेतला, खाऊन घेतो. आहे थोडा पैसा वसूल. एक नंबर मस्त वाटला, मजा आली. नमक जादा वाटतं, चाट मसाला टाकला. पेट्रोल पंप आलो कल्याणच्या. बघू शकता हा कल्याण आहे, कल्याणचा पेट्रोल, कल्याणच्या बाहेरचा मित्रांनो. म्हणजे टोल नाका तर बंद, टोल नाका तिथे पंप आहे गाईस. आता इथे आलो गाईस पंपात, बघूया टाकते डिझेल. फुल करून टाका, फुल. पाणी गाईस आम्ही आता फुल करतो, बघूया किती बसतोय. 2 गाड्या तर होत्या, अजून बसून जरा बसून टाकतो मित्रांनो आणि जातो डायरेक्ट नाशिकला. भाई नाशिकला जाऊ वणी गावात, वणी देवीच्या मंदिराकडे जायचं आपल्या गाईस. फक्त तिथे आपला गणपती खाली होणार आणि आपण येणार रिटर्न घरी. तर बघूया 1-2चा टाईम आम्हाला पोचायचा आहे रात्री. आज रात्री 1-2 वाजता पोचायचं आहे फायनली. तर वाजलेत बघा बाबा 9 वाजले गाईस. आता आमचे ऋषीदादा बसला होता, तर आता आम्ही बसतो इकडे ड्रायव्हिंग साईडला. फायनली बसलो मित्रांनो, बघू शकताय आम्ही बसलो इकडे. आता चाललो आम्ही नाशिक वणी आईच्या देवीच्या मंदिराकडे. जर आता निघतोय प्रवासाला, आम्ही निघतो मित्रांनो. आज थोडी खराब आहे का, रागू नका, कारण की पावसाचे दिवस आहेत, काही करू शकत नाही मित्रांनो. चला निघतो आणि या जाऊया आता आपण एक समृद्धी मार्गाला पडूया. तर मित्रांनो आपण आज महामार्ग, समृद्धी महामार्ग कल्याण ते नाशिक आपण जाणार आहोत. म्हणजे आपला समृद्धी महामार्ग आहे कल्याण ते नागपूर, पण आपल्याला जायचं आहे नाशिकला. तर मित्रांनो हा तो मार्ग पाहू शकता, एकदम रोड कसा दिसतोय कसा नाही, हा टकाटक आहे की नाही, तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. आपला टोल नाका, पहिला टोल नाका स्टार्ट झाला आपल्याला पडगाव वाशिम मधून. बघू शकता गाईस फायनली. बघू वाव कडकच केला गाईस, एक नंबर एंट्री होणार आपली गाईस. गाईस एक नंबर गाईस, बघू शकता. टोल किती आहे? इगतपुरी पर्यंत. मला नाशिकला हा इगतपुरीला खाली उतरायला लागेल मला. तिथे तुम्हाला समजेल, जिथे टोल कटेल ना तिथे समजेल ना. ओके टोल किती आहे? टोल नाका किती आहे? 0 लागतात, पुढे कट होतात. ओके फायनली काय इथं आम्हाला 0 लागला टोल आणि पुढे जाऊन आम्हाला टोल फायनली किती लागला ते पडणार, ते आपल्याला कळणार या व्हिडिओमध्ये. आम्ही तुम्हाला दाखवणार किती टोल लागतं ते. हा समृद्धी हायवे गाईस, फर्स्ट टाइम आम्ही चालू फर्स्ट टाइम हायवेवर. बघू शकता कडे चौक्या बिवक्या लावल्या किनाऱ्याला. डोल्यातून चंद्रभागा आज आटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. वारी मित्रांनो, वारी चुकायची नाही आम्हाला देखील माहिती आहे, पण पांडुरंगाची भक्ती पण आपली भरपूर आहे. परंतु
आपण आलोय महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्गावर चालतो काही फर्स्ट टाइम समृद्धी महामार्ग म्हणजेच आपला न्यू समृद्धी महामार्ग आहे. कल्याण ते नाशिकला चाललो आपण कारण की कल्याणवर चालू म्हणजे कल्याण नाशिक हायवे खतरनाक समृद्धी महामार्ग आहे. फायनली काय रेल मस्त आहे काय खतरनाक आहे. आणि आमचा पांडुरंग आमचा सोबत आहे काय पाहू शकताय पांडुरंग पांडुरंग. आपण शहापूरला उतरू शकता. तुम्ही शहापूरला उतरू शकताय. शहापूरला आपल्याला जायचं नाही म्हणून आम्ही काही उतरणार नाही काही. फायनली काही बघू शकता शहापूर आपल्याला शहापूरला उतरू. लाईट बघा लाईट मित्रांनो हा दुसरा टनल आहे. दुसरा टनल नाच नाही पण कुठं आहेत काय ते तुम्हाला सांगू शकत नाही हो. आम्हालाच नाही म्हणजे तुम्हाला काय सांगू. फर्स्ट टाइम आहे हा बाई महामार्ग समृद्धी नाशिक आम्ही चालवलं आहे. आपला कल्याणवर चढलो आणि कल्याणवरून आपल्याला 75 किलोमीटर होता मित्रांनो. आम्हाला तिथं उतरायचं आहे तर 75 किलोमीटरवर आम्ही लेफ्ट मारणार आणि खाली उतरणार. कुठं बोलतो घोटीला नाही आम्ही घोटीला उतरणार काही. आता बघा आपला टनल संपलेला आहे. पुन्हा 10 सेकंद टनल पण संपलाय काही. स्पीड लावलं आपल्याला कधी आपला 100चा स्पीड आहे आणि आमच्या गाडीचं स्पीड आहे 70 आहे की आमचा 70-90 आमची गाडी लॉक आहे काही. आम्ही काय करू शकत नाही काही. तर चला पुढचा प्रवास पण बघूया आपण. पण अजून गावात भेटले नाही गावा बघतो. तिसरा आहे तिसरा. चौथा बघता काय चौथा टनल हवा हवा चौथा बघता काय चौथा बघता 4 नंबर टनल टनल 4 नंबर भाई कडकच 1 नंबर. वाव खपला वाटतं खपला मार्का होता मार्का होता. मोठा असं 100% म्हणतात. पाचवा टनल काही 5 नंबर पाचवा टनल असं आम्हाला वाटतंय. हा 5वा टनल आहे आणि 5वा टनल खूप मोठा आहे असं वाटतंय आम्हाला. काय की 5वा टनल एक मोठा आहे बोललेले आहेत आम्हाला. तर हा किती मोठा आहे आम्हाला माहिती नाही पण बघूया आता किती मोठा आहे. आम्ही पण देखील पहिल्यांदा आलो मित्रांनो आणि एवढा मन आनंद झाला नाही काही. 1 नंबर वाव काही कडकच झालाय कडकच सुपर हिट आहे. बघू शकता अजून देखील संपलेला आहे 5वा टनल. काय माहिती का आहे इकडे सांबर अजून पण मोठा आहे मित्रांनो. बघू शकताय त्यामुळे मोठा हा टनल आहे. 8 मोठा टनल आहे वाटते आम्हाला. फक्त आम्ही ऐकून होतो नाही आता बघतोय. पहा मित्रांनो हा टनल किती मोठा आहे. अजून संपत नाही 100% रेल रेल तसं काय म्हणतात मी गेम मध्ये आलो आहे. गेम मध्ये काय वाटतं काय असं पाहिजे काहीतरी एन्जॉय फुल एन्जॉय काही मस्त मजा येतात.
रिअल गेम होतं रिअल गेम. वायपर मात्र रिअल गेम. नक्की कसला टनल काय ते कळत होतं. एवढा मोठा आहे की बघा अजून संपत नाही काहीच. बघा गेम दाखव बघा गेम बघा बाबा आले 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 किती गेली. फायनली मरलो बाहेर मामा मामा. हो नाही हो एक नंबर काय आहे मॉक बघत आहे भाई. नाशिकला आलो का नाही आपण बाबा बाबा फायनल मित्रांनो बघू शकताय कडकच. इगतपूरला पोहोचलो. एवढा मोठा होता काय फॉग आहे काय. एक नंबर रोड आहे. आणि आता आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न केला मित्रांनो. लेफ्ट मारलाय. आता आम्ही समृद्धी महामार्गाला आम्ही सोडायचा प्रयत्न करतोय. कारण की आता मी 8 ते 9 किलोमीटरचा भोगदा म्हणजे टनल पूर्ण पार केलाय मित्रांनो. एक नंबर सेम गेम झोन मित्रांनो. एकदम सच में गाइस रियल वाव भाई साहब दुनिया इगतपुरी में पहुंच गए हम भाई. साला आधा घंटा भी नहीं लगा ऐसा लग रहा है आपको. पाऊण तासात पोहोचलो. खतरनाक यार रियल नाईस रोड मित्रांनो. एक नंबर रोड समृद्धी महामार्ग आम्ही नाशिकसाठी चॉईस केला होता गाईस. हा काय बोलणार. आता आमचा टोल नाका येते भाई. बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी. हा आपला आउट टोल नाका होतोय. कडकच काय वाव. बघू शकता बाहेर पण बघा कशी दुनिया केलेली आहे मित्रांनो टोल नाक्याच्या पुढं. आणि हा इथं टोल नाका आहे. फास्ट ट्रॅक आहे की नाही माहिती नाही. गाईस कडकच हाई निघला आमचा फास्ट ट्रॅक सुटलेला आहे गाईस. बघू शकताय. ओ ओ किती टोल आहे रे. 160 काहीच नाही 160 रुपये टोल आहे. 160 टोल नाका 75 आम्हाला 75 किलोमीटर यासाठी 75 किलोमीटर यासाठी आम्हाला 60 रुपये टोल पडलाय. आणि समृद्धी महामार्गात टोल तुम्हाला नाईस कडक एक नंबर. तुम्ही तर रस्ता कडक आहे. नक्कीच या तुम्ही नक्कीच चॉईस करा. नक्कीच करा. समजा हा बघा रस्ता बघा सर्कल लागलाय सर्कल लागलाय. आणि आता गाईस हा बघा आपला जुना रोड आलाय मित्रांनो. नाशिक रोड आपला. इथं आपण आलो मित्रांनो. लगेच बाहेर पडलो. लगेच आता राईट मारू आम्ही गाईस. कडकच एक नंबर वाटला. आनंद वाटला. आता मी इथून बाहेर पडतो. राईट मारून घेतो गाईस. आणि जातो आता आम्ही आमच्या गावा नाशिक रोड. फायनली गाईज आम्ही आता आलोय घोटीच्या टोल नाक्यावर. तुम्ही बघू शकता नाशिक घोटी. आता इथून आम्हाला नाशिक आहे 30 किलोमीटर. फक्त 30 किलोमीटर आम्हाला नाशिक आहे. आणि आमचा मेन पॉईंट आहे आम्हाला जायचं वणीला. तर आम्हाला टोटल 99 किलोमीटर जायचं आहे अजून मित्रांनो. म्हणजे 1.5 तास आम्हाला अजून प्रवास आहे. हा टोल नाका फाडतो आम्ही आता गाईज घोटीचा. तुम्हाला बोलू त्या घोटीला आम्ही आलोय गाईज. फायनली टोल नाक्यावर पोहोचले. बाबा काच आमच्या खरा बघू शकताय घोटी. त्याला फास्ट ट्रॅकने ओपन झालाय मित्रांनो आमचा टोल नाका. आणि आता आम्ही विचार केला थोडासा चहा घ्यायचा प्लॅन झाला मित्रांनो. तर या चहा घ्यायला थोडंफार चहा घेऊया मित्रांनो आता. आणि काय मी तो उतरलोय. आणि आम्ही आता गणपती बाप्पाला बघतोय बरोबर आहेत का भाई. गणपती बाप्पा तर ओके दिसतात आपल्याला काय टेन्शन नाही. का कसले आमचे गणपती बाप्पा आहेत मोठमोठे गणपती बाप्पा चालू घेऊन. तर आता एक चहा पिऊन घेऊ गाईस. खतरनाक समृद्धी महामार्ग होता आणि मस्त आवडला गाईस. चला आपण चहा घेऊया. गाडी बघा खूप लावली गाईस साईडला आपण. आणि आम्ही चहा घ्यायचा आता फायनली चहा तर पिऊन घेतो. सह्याद्रीचा जायचं चहा द्या गरम गरम. आपण नंतर खाऊया गाडीत. आता खाता ना तू खा. तुला म्हटलं तो खाऊन घेतो दोन थांबत नाही. राहू तिथं खायलाच मतलब परत टाइम भेटेल नाही भेटेल. मस्त चहा बघा सह्याद्री चहा मस्त. नाव पण छान आहे ना सह्याद्री चहा. बिस्किट पण चांगला आहे. खाला तुम्ही काय माहिती सोच मी रुपये. आपण नाशिक गाईत आम्हाला आता 12:30 वाजले रात्रीचे. आणि आम्ही नाशिकला पोहोचलोय काय. फायनली मित्रांनो नाशिक सिटी आलेली आहे. मित्रांनो बघू शकताय फायनली पोहोचलो.
वाजले 1:30 रात्रीचे 1:30 वाजले. दाखव तुम्हाला काहीच. हे बघा 1:30 वाजून थोडेसे वरती गेलेत काटा, परंतु आपण पोचलोय फायनली. रात्रीचे 1:30 वाजता आपण वणीला पोचलोय. वणी गावात आई सप्तशृंगीच्या गावात पोचलोय. आणि तिथं मंदिर तर खूपच लांब आहे गाईस, खूप लांब म्हणजे खूप डोंगरावर आहे गाईस. तर त्यासाठी जायला ना इथून थोडं पुढे गेल्यावर राईट मारला तर तिथे सरळ एक 5-6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर तुम्हाला आईचा मंदिराकडे जायला रस्ता आहे. आणि आमची गाडी बघा सरा साईड लावून घेतो मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी कमानी दाखवते, वणी गावची कमानी मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय. चला दिसते का बघूया आपण क्लिअर. ग्रामपंचायतचं नावाने आहे कमले वणी. बघू शकता तुम्हीच वाचा, मी का वाचत नाही का. कृषीनगर कोलीवाडा कोलीवाड्याच्या नावाने कमानी बांधली मित्रांनो ग्रामपंचायतच्या. तर मित्रांनो जाऊ द्या, हरकत नाही. आपलं काय करायचं आहे, आपल्याला त्यांच्या गावात आपण आलोच ना, आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आलोच ना, पोचलो ना असं ते का पोचलो रात्रीचं बघा. बाबा थंडीच आहे इकडं, कडक थंडी आहे. फायनली काहीच आम्ही पोचलो तर गाडी ते खाली आमची मस्त वेगळी बघू शकते. आहेत मूर्ती हलक्याच आहेत. उचलो आपण, भरपूर माणसं आहेत. आरामात फायनली दोन उतरलं घ्या, चिटकून घ्या. नाही तर मग शाम थंडी लागली. कुल्फी होईल, कुल्फी इथं 2 दिवस वाढत. तुम्हाला सवय झाली असेल ना. आपली सवय नाही बेकार, असं काही नाही झालं आपला. 2 उतरलं काही आमच्याकडे गरम होतं. अजून बनवालात ना, अजून वाफ आहे तर सांगत आमच्या. तोंड राहिल्यात मित्रांनो, तोंड मस्त आहे की त्या पण हलक्यात नाही ऋषी, मग टेन्शन नाही. फायनली मित्रांनो बघू शकता आमची गाडी झाली पूर्ण खाली. रात्रीची वेळ आहे आणि वाजलेत किती मलाच नाही माहिती भाई. 2:30 वाजायची वेळ झालेली आहे. 2:30 वाजायची वेळ झाली. थंडी पण जाम लागलेली आहे. कुल्फ्याची बारी आलेली आहे. हातबीत पांढरे झालेत. बाप्पाचे हात आहेत ते. आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो आमच्याकडच्या मूर्ती आहे की बघू शकता. महादेवाची मूर्ती आहे, नंदी बैलाच्या वरती सवारी आहे. आणि हा तो तांडवच आहे पूर्ण. तंबू बसलं वाटतं. आणि आमची वारकरी मंडळींची मूर्ती बघू शकताय पांडुरंगाची, म्हणजे आपला देव आहेत. पूर्ण ज्ञानेश्वरी माऊली सगळे आमचे वारकरी आहेत त्यांच्यावरती. आणि देव पण बसलेत बघा, खतरनाकच. काहीच कसं वाटल्या मूर्ती आमच्या. अशाच मूर्ती आम्ही नेतो येतो आणि हाणतो असंच. तर आता मी वणीला पोचले गायचं. वणीमध्ये गाडी झाली खाली. आणि भेटू आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशीच मस्ती आणि अशीच मजा. कसं वाटलं नक्कीच सांगा. रस्ता वगैरे, समृद्धी महामार्ग आणि आमचं गाव, रात्रीची वेळेची माणसं आली. थँक्यू आल्याबद्दल. चालू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. तर मित्रांनो आपण रात्री प्रवास केला होता या समृद्धी महामार्गावरून. तर आता आपण सकाळ मी तुमच्यासाठी माझी ड्रायव्हिंगची वेळ आहे म्हणून मी तुम्हाला रस्ता दाखवते सकाळचा की कसा रस्ता आहे. आणि काही टनल आहेत मित्रांनो, पाहू शकताय. खतरनाकच होतं आहे की रात्री पाहायला भेटला नाही, पण आता पहा आणि मी पण पहा. मी किती छान दिसतोय मित्रांनो, कसं वाटतंय. मी नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. परंतु एक दुर्घटना झाली मित्रांनो, ती मला दुःख झाली. हे पहा, सकाळ समृद्धी महामार्गावर गाडी पलटी झाली. मनाला खूप बेकार वाटलं मित्रांनो. सकाळ हा दृश्य पाहून खूपच बेकार वाटलं मित्रांनो, खराब वाटला. तर चला सॉरी. भेटू आपण अशाच नवीन न्यू ब्लॉगमध्ये. असंच व्हिडिओ घेऊन येऊ आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करा मित्रांनो. तर चला, थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग.